हॅलो, तर मी हा सेकंड डेचा व्लॉग इकडे सुरू करत आहे आता दुपार झाली आहे आणि आमच्याकडे आहे भजन. तर आता भजन एन्जॉय करू, मग नंतर संध्याकाळी तो कार्यक्रम आहे जे मी लास्ट पार्टमध्ये सांगितलं होतं. सो तो पण पार्ट बघा. आणि मे बी आवाज वगैरे नाही येणार तर मी ट्राय करेन की मी व्हॉइस ओव्हर करेन, कारण मी केलं नाही आहे ते अजून व्हिडिओमध्ये, पण मी ट्राय करेन आता मी तुम्हाला भजन वगैरे दाखवते. मस्त असे सगळे बसले आहे, खूप सुंदर वाटत आहे आणि बघू, एन्जॉय करू चला. सो आता इथून पुढची 2-3 मिनटं भजन आहे आणि सगळ्या आठवणी मजेत मस्त साठवण्याचं मी ट्राय केलं आहे. सो पुढचा व्हिडिओ नक्की बघा. जर का तुम्हाला 2-3 मिनटं स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण पूर्ण व्हिडिओ कम्प्लिटली नक्की बघा आणि लगेच सांगा की तुम्हाला भजन कसं वाटलं. आणि इकडे आता मीरा पण आली आहे. मीराला देवघराजवळचं फक्त ते पावलांचं ते हे पाहिजे होतं, ती त्यातच पूर्ण वेळ मजेत होती. माझ्या 2 वहिनींनी मिळून ही मस्त नेक्स्ट लेवल रांगोळी पण काढली आहे. आणि पुढे बघा माझ्या मम्मीने त्यात कसे कलर्स भरले मस्त, तिच्यानुसार असे डोळे वगैरे सुंदर सुंदर बनवले. आणि या व्हिडिओत आजपासून मी अनाऊन्स करत आहे की आमच्याकडे भजनाचे ऑर्डर्स पण घेतल्या जाईल, कारण माझा दादा पण नवीन भजन सिंगर बनला आहे. सो त्याचं पण तुम्ही भजन ऐका आणि एन्जॉय करा. तर मी खूप गडबडीत साडी घातली आहे, घरी गेली. काय झालं आपल्या साडीचं? आपण साडी घ्यायला गेलो, मग साडी आणली, मग पेटीकोट विसरलो. एकदा साडी घेतली, पेटीकोट विसरली, मग परत गेली, मग फोन विसरली, मग साडी परत गेली, मग फोन आणला आणि फोनवर इतके कॉल झाले एका वेळेस. तर आता आम्ही लोकांना पिक करत आहे काही, आणि मी ही साडी घातली आहे. फुल लुक पण दाखवेन मी, आणि रेडी व्हायची अजून, फक्त साडी घालून आली पटकन. सो आता घराकडे जाऊ. मस्त खूप सारे लोक येणार, खायला पण मस्त मस्त. कुठे पाऊस लागला? ए हो, पाऊस लागला. खायला पण मस्त मस्त गोष्टी आहे. अभि सांग रे, तुझं काय फेवरेट काहीतरी आहे ना आज? वांग्याची भाजी, डाळ भाजी, मठ्ठा. तेवढं नाही, आपण फेवरेट काय? वांग्याची भाजी. येस. मस्त दिवसभर भजन झालं आणि काय मस्त आरती झाली. सो आता बघू किती शूट करता येत आहे, नाही येत आहे, कारण नाही कळलं मला दिवसभर काय करायचं. थोडं ट्राय करत आहे. सो बघू पुढे. कसं वाटत आहे तुला? लाडली, तुला कसं वाटत आहे नवीन घरी येऊन? तुला रे? अरे स्नेहलचा ब्लॉग आहे, काहीतरी बोल. या 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 या
आत्ता खुश झाली. दात दाखव तुझा. हा एक आलाय. बद्दल बोला काहीतरी. अरे त्याच्याबद्दल नव्हतं बोलायचं. व्हिडिओ फोटो तिकडून घेऊ का? हॉल मध्ये घेतला असता. चिल्लर नाही. रेडी? हो. कोणाकोणाला यायचंय जेवायला या सगळे. वांग्याची भाजी खाणार का? बरं एक गोष्ट सांगायची राहिली. जावयाला राग आलाय. घुसाडा आला. घुसाडा काहून माहित आहे का? पत्रिका नाही दिली. 4 दिवस आमच्याकडे येऊन बसल्या मग त्याचं का? पप्पाने जबरदस्ती थांबवलं म्हणून. जबरदस्ती तू कोणाच नाही. आता मी जेवणार मग पप्पा म्हणे जेवण कर. नाही तर मला पत्रिका नाही भेटली तर मग पाणी नाही पित त्या घरात. मी इथं बुंदीचा लाडू खात. पप्पानं म्हटलं आणि सकाळी झोपेतून उठलं काय म्हणायला हा माहिती का? आज इथे झोपलो. त्याला काय म्हटलं सकाळी? हा मम्मी विचारत होती आज कशाची भाजी करू आता दुपारचं जेवण. त्या आज तर संध्याकाळी वांग्याची भाजी आहे. झोपेत होता. झोपेतच. आजचं जेवण कॅटरर्स वाल्याचं आहे म्हणून मी जेवण. त्याला सांगतो जावयाकडून पैसे घ्या म्हणतो. मठ्ठा आणि हा लाडू खूप टेस्टी लाडू. बघे आपण ते नवीन ट्रेंड काढू. वांग्याची भाजी डाळ भाजी मठ्ठा. वाव हो खूपच मस्त दिसताय का तू? बघ इकडे बघ. खरंच खूप सुंदर दिसताय. एवढी थकली तरी थकल्यासारखी नाही वाटत आहे ना. एवढं मोठं किचन भेटलं माझ्या मम्मीला म्हणून खुश आहे. चल मम्मी आपण ब्लॉग एंड करू. कसा वाटला मग तुला आजचा दिवस? सांग सांग. खूप छान. एवढं थकून असून रात्री 2-2 वाजेपर्यंत जागत रोज तरी पण असा पसारा झालाय ओट्यावर पूर्ण नवीन घराच्या. पण मस्त वाटत आहे. सर्व पाहुणे आले खुशीने जेवण करून सगळे गेले. आले सगळे गेले. सगळे मस्त मी इतक्या आनंदी क्लिप्स नाही झाले. घेतल्या पण दादाने घेतल्या. मी टाकेन याच्यात. जेवण पण सगळ्यांना टाकलंय. मजा आली ग. म्हणजे सगळे खुशीने आले खुशीने गेले. आणि आता खूप वारा सुटलाय. मला वाटतं पाऊस पण लागला की काय असा आवाज येत आहे. नाही पाऊस नाही लागलाय पण वारा सुटलाय. कुठेतरी विजा होत आहे. झालं सगळं एंड. आणि आता हा ब्लॉग मी इथे एंड करते. सो ही लास्ट एकदा पुन्हा पूजा सगळी. आम्ही कालपासून ही पूजा सगळं असंच ठेवलं होतं कारण लोक येणार. हाय हाय नाही आता बाय करायचं. बाय आता बाय.